सर्व बांधवांना सप्रेम जय भीम. मंडळी, आषाढ पौर्णिमेला वर्षावास सुरू होतो आणि आश्विन पौर्णिमेला संपन्न होतो. तर बुद्ध धर्मात वर्षावासाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. सर्व बौद्ध उपासक उपासिकांनी या 3 महिन्याच्या कालावधीत स्वतःच्या घरी रोज बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेल्या बुद्ध आणि त्यांचा धम्म या पुस्तकाचे किंवा अन्य बुद्ध धम्माशी संबंधित पुस्तकाचे रोज सामूहिक वाचन करून त्यावर मनन चिंतन करावे व त्याचे आपल्या जीवनात अनुकरण केले पाहिजे. नियमितपणे शेजारच्या बुद्धविहारात जाऊन धम्मश्रवण करावा व धम्ममार्गावर आरूढ व्हावे. धम्मदान द्यावे. उपोसोत व्रत घेऊन अष्टशिलाचे पालन करून सद्गुणाचा पाया मजबूत करावा. आपल्याप्रमाणे प्रत्येक कुटुंबास यानुसार आचरण करण्यास प्रोत्साहित केल्यास बौद्ध उपासकांचा मोठा संघ तयार होईल व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी पाहिलेल्या प्रबुद्ध भारताचे दिव्य स्वप्न साकार होण्यास हातभार लागेल. तथागतांनी धम्मप्रचार व प्रसारासाठी भिक्खूंना आदेश दिला. भिक्खू हो बहुजनांच्या हितासाठी, सुखासाठी, लोकांवर अनुकंपा करण्यासाठी, मानवांना कल्याणकारी धम्मोपदेश करण्यात तुम्ही प्रवृत्त व्हा. प्रारंभिक कल्याणपद, मध्यंतरी कल्याणपद आणि शेवटही कल्याणपद अशा या धम्ममार्गाचा लोकांना उपदेश करा. वर्षावास म्हणजे पावसाळ्यातील निवास आषाढी पौर्णिमेपासून अश्विनी पौर्णिमेपर्यंत. या 3 महिन्यात फक्त बुद्धविहारात जीवन व्यतीत करणे. या काळात भिक्खूंनी धम्मप्रचार प्रसारासाठी स्वतःला तयार करणे. बौद्ध उपासक उपासिकांना धम्माचे महत्त्व सांगणे, ध्यान साधना करणे, धम्मदान स्वीकारणे आदी नित्यक्रम करावे असा आदेश तथागतांनी भिक्षू संघास दिला. त्याप्रमाणे ते आचरण करीत असत. यालाच वर्षावास म्हणण्याची प्रथा सुरू झाली. ते आजतागायत अविरत सुरू आहे, यात खंड नाही. इथे वर्षावासाचे महत्त्व सर्वश्रुत आहे. तथागतांनी बुद्धत्व प्राप्तीनंतर पंचवर्गीय संन्याशांना आपला अष्टांगिक मार्ग, प्रतित्य समुत्पाद, 4 आर्यसत्य हे समजावून दिल्यानंतर त्यांना ते कळले. इसिपतन वन वाराणसी येथे अनुत्तर असे पहिले धम्मचक्र प्रवर्तन केले. अश्विन पौर्णिमेला 61 अर्थ भिक्खूंच्या समवेत धम्मचक्राची घोषणा केली. 4ही दिशांना जाऊन बहुजन हिताय, बहुजन सुखाय धम्माची अशी सिंहगर्जना केली. तथागत बुद्धांची पहिली धम्मसभा आषाढी पौर्णिमेला झाली. पुढे भिक्खू संघाच्या निर्मितीनंतर दरवर्षी याच कालावधीत उपासक वर्षावास करतात. बुद्धाच्या काळात बुद्धांनी सर्व भिक्खूंना धम्माचा प्रसार करण्याचे आदेश दिले आणि सर्व बौद्ध भिक्खू या कामात गुंतले होते. परंतु असे केल्याने त्यांना बऱ्याच संकटांना, विशेषतः पावसाळ्यात नद्यांमध्ये अनेक संकटांना सामोरे जावे लागे. पुरामुळे बौद्ध भिक्खू वाहून जात आणि त्यांच्या चालण्याने शेतातील पिकांचे नुकसान होत. त्याने हे तथागतांना सांगितले. बुद्धांनी आदेश दिला की आषाढ पौर्णिमेपासून ते अश्विनी पौर्णिमेपर्यंत सर्व भिक्खूंनी एकाच ठिकाणी राहावे. भिक्षेसाठी गावात जाऊ नये. एकाच ठिकाणी राहून धम्माचे पठण अध्ययन करावे. जर गरज पडली तर भिक्खू आपल्या गुरूंकडून जास्तीत जास्त 1 आठवड्याचा वेळ घेऊन विहारातून बाहेर जाऊ शकतात. बुद्ध काळात वर्षावास अस्तित्वात आहे. तथागतांनी 45 वर्षावास श्रावस्ती, जेतवन, वैशाली, राजगृह इत्यादी ठिकाणी केले. अशा प्राचीन गुरु शिष्य परंपरेचे पालन आजही भारतात आणि बौद्ध राष्ट्र थायलंड, म्यानमार, श्रीलंका, कंबोडिया आणि बांगलादेश पालन करतात. बुद्धांनी शिकवले की उपोसत दिवस म्हणजे अशुद्ध मनाची शुद्धता करण्याचा दिवस होय. उपोसत किंवा उपोस्त या शब्दाचा अर्थ उप अधिक असता म्हणजे एकत्र बसणे होय. भिक्षू संघाची एक संघपणा टिकून राहण्यासाठी उपोसत विधी खूप महत्त्वाचा मानला गेला. उपोसत विधी बुद्ध काळापासून अस्तित्वात आहे आणि बौद्ध देशांमध्ये उपोसत विधी श्रद्धापूर्वक पाळला जातो. अमावस्या आणि पौर्णिमेच्या दिवशी भिक्खू पट्टिमोक्खा यांचे पाक्षिक कबुली जबाब आणि पाठ होते. या दिवशी बौद्ध उपासक आणि भंते
धम्म अध्ययन आणि ध्यानाची तीव्रता आणखीन वाढवितात. विनयासंबंधी जर आचारात काही दोष आला असेल तर उपोषद दिनी पंते सर्वांसमोर कबुली जबाब देत असत व संघ नियमानुसार त्यांना पुढील कारवाईस सामोरे जावे लागत. हा विधी खूप पवित्र मानला जाई. आजही त्याचे पालन केले जाते. धम्माप्रती वचनबद्ध उपासक गृहस्थ पंचशील 10 परिमिता अष्टांगिक मार्गाचे पालन करतात. धम्म आचरणात उत्साह जागृत होण्याकरता समाधी मार्गाचे ध्यानाचे अवलंबन करतात. जेव्हा शक्य असेल तेव्हा उपासक या दिवसाचा उपयोग स्थानिक विहारात जाण्याची संधी म्हणून करतात. या दिनी संघाला विशेष दान अर्पण केले जाते. धम्म प्रवचन ऐकले जाते आणि रात्री उशिरापर्यंत धम्म बांधवासोबत ध्यानधारणा केली जाते. जे उपासक विहारात जाऊ शकत नाही अशांनाही उपोषद दिनी संधी देतो की आपले ध्यान करण्याचे प्रयत्न वाढवावे. कारण या पवित्र दिनी जगातील हजारो उपासक ध्यानधारणेचा अभ्यासात वृद्धी होण्याच्या दिशेने पाऊल टाकतात. तथागत बुद्धांच्या आदेशानुसार भिक्खू संघ धम्म प्रचारासाठी सर्व ऋतूत 4ही दिशांना पायी फिरत असतात. या दिनी ऋतूत त्यांना अनेक संकटाचा सामना करावा लागत असे. नैसर्गिक संकटाचा सामना करून प्रतिकूल परिस्थितीतही ते धम्माचा प्रचार प्रसार करीत असतात. हे सर्व लक्षात घेऊन तथागत बुद्धांनी भिक्खू संघाला आषाढ पौर्णिमा ते आश्विन पौर्णिमा या कालावधीत एकाच ठिकाणी विहारात राहून धम्माचा अधिक अभ्यास करीत आसपासच्या परिसरातील उपासकांना धम्मज्ञान देण्याबाबत सूचना दिल्या. आषाढ पौर्णिमा ते आश्विन पौर्णिमा हा काळ वर्षावास म्हणून तेव्हापासून संपन्न होऊ लागला. वर्षावास म्हणजेच पावसाळ्यातील निवास होय. वर्षावास काळात श्रद्धावान उपासक विहारात जाऊन धम्म श्रवण करतात. विहारात भिक्खूंना श्रद्धाभावनेने भोजनदान करतात व आजही सातत्याने सुरू असतात. फार महत्त्व आहे या पौर्णिमेचे. तसेच आपण आपली या प्रकारे संस्कृती जपलीही पाहिजे.